झाले। मधली दृश्य आपण पुन्हा एकदा बघतोय। चांदवड मधली दृश्य, शेतकऱ्यांचा महामोर्चा। मात्र आता हा महामोर्चा पुढे आगेकूच करत असताना पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। महाविकास आघाडीचे नेते या मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि काही झालं तरी आम्ही आगेकूच करू असं नुकतंच व्यासपीठावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं। आणि हा पुढे मोर्चा चालू होत असतानाच पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेले दिसतंय। पोलिसांची गाडी आहे, पोलीस आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना, शेतकरी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं चित्र स्वतः रोहित पवार यांना पोलीस ताब्यात घेत असतानाची दृश्य। नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा, खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो काही महामोर्चा निघालेला होता, महाविकास आघाडीचे नेते याचं नेतृत्व करत होते। आणि आता नुकतीच आपण या नेत्यांची भाषणं ऐकली आणि पुढे हा मोर्चा असा सुरू राहील असं सांगण्यात आलं। मात्र ज्या वेळेला मोर्चा पुढे सुरू झाला त्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे। काही महिला देखील आक्रमक झाल्या आहेत। काही एसटी बसेस आहेत, त्यांची चाकं निकामी करण्याचं काम या महिला करतायत, आंदोलनकर्त्या। दुसरीकडे रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा मोर्चा, रोहित पवार यांना देखील पोलीस ताब्यात घेत असतानाची दृश्य। महाविकास आघाडीचे नेते या मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि असंख्य शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेत। चांदवडमध्ये कांदा प्रश्नी जे काही आंदोलन सुरू झालेलं आहे त्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांची धरपकड केली आहे। पवार यांना देखील पोलीस ताब्यात घेत असतानाची दृश्य। पोलीस व्हॅनमध्ये या सर्व आंदोलकांना बसवत असल्याचं दृश्य पोलीस आणि त्याचसोबत महाविकास आघाडीचे जे काही इतर नेते आहेत, अंबादास दानवे असेल, हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार या सर्वांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला मोर्चा नाशिकच्या चांदवडमध्ये कांद्याला समाधानकारक भाव मिळावा यासाठी या मोर्चाला, महामोर्चाला सुरुवात झालेली होती। आणि या क्रांती महामोर्चामध्ये महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची आपण भाषणं ऐकली। काहीही झालं, पोलिसांनी जरी ताब्यात घेतलं तरी सुद्धा हा मोर्चा पुढे जाणार, आगेकूच आम्ही करणारच असा निर्धार बोलून दाखवण्यात आला। आणि जेव्हा हा क्रांती महामोर्चा पुढे निघाला लगेचच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात झाली आहे। स्वतः रोहित पवार हे देखील आपल्याला दिसत आहेत, ज्याला पोलीस ताब्यात घेत आहेत। पोलिसांची मोठी व्हॅन आहे आणि याच व्हॅनमध्ये काही आंदोलकांना बसवण्याचा प्रयत्न केला जातोय। हर्षवर्धन सपकाळ हे देखील आपल्याला दिसत आहेत, ज्यांना पोलिसांनी आपल्या व्हॅनमध्ये बसवलंय। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून हे सगळे नेते आणि शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। कांद्याला समाधानकारक हमीभाव मिळावा यासाठी हा महामोर्चा। मुंबई आग्रा महामार्ग अडवण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केलाय आणि पोलिसांनी या सर्व आंदोलकांची धरपकड सुरू केलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ पोलीस व्हॅनमध्ये बसलेले दिसत आहेत। दुसरीकडे रोहित पवार यांना देखील पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलंय जबरदस्ती। मात्र आम्हाला पोलिसांनी जरी ताब्यात घेतलं तरी देखील आम्ही आगेकूच करणारच असा निर्धार अगदी काही क्षणापूर्वी याच मोर्चेकऱ्यांनी बोलून दाखवलेला होता, नेत्यांनी बोलून दाखवला आणि लगेचच पोलिसांनी हस्तक्षेप करत हा मोर्चा पुढे जाण्यापासून रोखलेलं दिसतंय। पोलीस व्हॅनमध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवार यांना बसवण्यात आलंय आणि या मोर्चामध्ये पोलिसांनी आता हस्तक्षेप केलाय, आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे। मुंबई आग्रा महामार्गावरती नाशिकच्या चांदवड या ठिकाणी शेतकऱ्यांचा हा क्रांती महामोर्चा निघालेला होता। सकाळी 10 वाजल्यापासून बैलगाड्या घेऊन शेतकरी सहभागी झाले होते। कांदा उत्पादक शेतकरी आणि ज्याचं नेतृत्व रोहित पवार करतायत
त्याचसोबत हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे, शशिकांत शिंदे हे देखील सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी झालेत, आंदोलनामध्ये सहभागी झालेत. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केलाय आणि या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलंय. आंदोलकांची धरपकड पोलिसांकडून सुरू झाली आहे. काहीही झालं तरी आम्ही आगेकूच करणार असं थोड्या वेळापूर्वी या सर्व आंदोलनकर्त्या नेत्यांनी सांगितलेलं होतं. आमचं एवढंच म्हणणं होतं, या शासनाचं शेतकऱ्याकडे लक्ष जात, याच्यात कुठेतरी शासनाचं लक्ष आलं पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करायला गेलो. मी असेल, शशिकांत शिंदे साहेब असतील, सपकाळ साहेब असेल, दानवे साहेब असतील, यांना अशा पद्धतीने जर ताब्यात घेतला असेल, लोकशाहीचा घात आहे, बाकी काय म्हणणार नाही. पण हे आंदोलन इथंच संपलं असं नाही, हे वाढवावं लागेल, ताकद द्यावं लागेल, एवढंच मी लोकांना सांगतो. सामान्य लोक सिस्टमच्या विरोधात नाही उतरले रस्त्यावर, तर सामान्य लोकांचे हाल करेल हे सरकार. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याकरता सरकार तयार नाही. सरकारने दिलेले आश्वासनं जे आहे ते पाळायला देखील सरकार तयार नाही आणि जाब विचारणाऱ्या सत्याग्रह्यांना पोलीस कारवाई करत आहे. हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार, अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि हा जो काही मुंबई आग्रा महामार्गावरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा सुरू होता, याचं नेतृत्व करणाऱ्या आंदोलक नेत्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र आम्ही इथपर्यंत थांबणार नाही, यापुढे देखील प्रयत्न सुरू ठेवू असं रोहित पवार